पुढची बातमी बघूयात। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शाईफेक आणि हल्ल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। रवींद्र उर्फ लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने या तिघा जणांचा गुन्ह्यामध्ये समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे यामधील आरोपी रवींद्र उर्फ लल्या लेंगरे याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि तो पॅरोलवरती सध्या तुरुंगाबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याच्या प्रकरणामधील एकूण आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली। यामधील 2 आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे दोघं सुद्धा अटकेत आहेत। न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। उर्वरित 8 आरोपी हे फरार आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली, त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणात अटकेत असलेले शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांचा साथीदार शिरगिरे या दोघांनाही पोलिसांनी काल रात्री मध्यरात्री अटक केलेली आहे आणि त्यानंतर आज त्यांना अक्कलकोटच्या या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि रिमांडसाठी हजर केलं असताना वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते न्यायालयासमोर दोन्ही पक्षांच्या वतीनं मांडण्यात आले। खरं तर सरकारी पक्षाच्या वतीनं सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी बाजू मांडली आणि त्यामुळे सांगितलं की जी वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळं विक्टीमला शरीराला धोका होऊ शकतो आणि त्यामुळं जास्तीत जास्त कोठडी जी आहे ती मंजूर करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली। पोलिसांच्या वतीनं 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली होती आणि त्यानंतर सरकारी वकिलांनी देखील या प्रकरणामध्ये बाजू मांडली आणि बाजू मांडल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद फोडून काढण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना सरकारी पक्षाच्या वतीनं एक महत्त्वाची बाब देखील अधोरेखित करण्यात आली, ज्या मुद्द्यावरनं संभाजी ब्रिगेडचं नाव जे आहे संभाजी ब्रिगेड असं असल्या कारणानं छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो असा दावा जो आहे तो आंदोलकांनी केलेला होता। मात्र या संघटनेचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड असल्यानं यामध्ये आत्ताच हा प्रकरण अशा पद्धतीनं आंदोलन का करण्यात आलं असा युक्तिवाद करण्यात आला। त्यामुळे मोटिव्ह जे आहे, इंटेन्शन जे आहे ते आंदोलकांचे वेगळे आहेत अशा पद्धतीचा युक्तिवाद जो तो सरकारी पक्षाने केलेला होता। हे सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं 2 दिवसाची कोठडी मंजूर केली। त्यामुळे 2 दिवसानंतर आता या पुढे प्रकरणामध्ये काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 7 आरोपींपैकी 2 आरोपी अटकेत आहेत। इतर आरोपींना अटक केली जाते का, उर्वरित जे नवीन 3 आरोपी आहेत त्यांना देखील अटक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युक्ताजीचा आफताब शेख, एबीपी माझा।